मार्लेश्वर निसर्गाच्या कुशीत असलेलं अनोखं ठिकाण, जे ओळखलं जातं ते आपल्या सौंदर्यामुळे आणि इथे असलेल्या महादेवांच्या मंदिरामुळे. मंदिरात जायला साधारण 500 पायऱ्या आहेत. प्रत्येक पायरी चढत असताना तुम्हाला एक ना अनेक स्टॉल पाहायला मिळतात. आणि पायऱ्या संपल्यावर पाहायला मिळते एक गुफा. आणि त्या गुफेत असलेल्या मंद दिव्यांच्या प्रकाशात ना कोणती लाईट, ना कोणती सजावट, आणि त्या मंद दिव्यांच्या प्रकाशात उजळून दिसते ती म्हणजे महादेवांची पिंडी. आणि गुफेच्या बाहेर आहे संपूर्ण असा हिरवागार निसर्ग. पायऱ्या उतरून खाली गेल्यावर जाणीव होते ती म्हणजे इथे वाहत्या पाण्याची. स्वच्छ, थंडगार, पिण्यायोग्य पाणी इथे आहे. आणि नदीच्या पलीकडे साधूंचं निवासस्थान, त्याचबरोबर आपल्याला मंदिर देखील पाहायला मिळते. बरं, पावसाळ्यात येथे यायला बंदी आहे, पण इथे आल्यावर तुम्हाला उत्तराखंडमध्ये असल्यासारखं नक्की वाटेल. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं, कधीच न समजणारं असं देवस्थान म्हणजे मार्लेश्वर. इथे साप देखील आहेत, पण ते कोणाला इजा पोचवत नाहीत. असं हे भक्तिभावाने भरलेलं आपलं मार्लेश्वर. बाकी उरलेली सगळी माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. थँक यू फॉर वॉचिंग.